रूपाची रंभा जणू मी देखणी लजवंती लजवंती दरवळते मी आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये मी समजा सांगणार आहे. जर का तुम्ही चॅनेलवरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती आजपर्यंत इंस्टाग्राम ट्रेंड्स एडिटिंग शिकवत असतो आणि VN QR कोड देखील देत असतो. तर सोबतच मित्रांनो व्हिडिओचं लागणारे मटेरियल आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. आणि जे आपले कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो जर वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला कोणतं एक VPN कनेक्ट करून घ्यायचं सिंगापूरचा. मी सुपर VPN कनेक्ट केलेलं आहे. तर तुम्ही देखील कनेक्ट करू शकता. तो प्ले स्टोअरवरती इझिली अवेलेबल आहे. तर आता ते कनेक्ट केल्यानंतर ना कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे व्हिडिओजमध्ये येऊन मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. इथे एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओ नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर या व्हिडिओ एक्स्ट्रॅक्ट झालेल्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून बीट्स ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ते जिथे आता ॲनिमेशन चेंज होतील ना तिथे बीट्स ॲड करायचे. जिथे असं म्हणजे असं ग्लेअर इफेक्ट येईल आणि ब्लॅंच इफेक्ट येईल व्हाईटचं तिथे बीट्स ॲड करायचे. तर अशा प्रकारे बघू शकता. जिथे फोटो चेंज होतील ना तिथे बीट्स ॲड करायचे. तर मी पुढचे बीट ॲड करून घेतो आणि तुम्ही देखील करून घ्या सगळे. तर आता बीट ॲड करून घेतल्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते आता व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचे. रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून फोटोजवरती जाऊन आपला कोणते एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर ना 2 बोटांनी मोठे करायचे. आता जिथे बीट्स ॲड केलेत ना तिथे स्प्लिट करायचे. स्प्लिट केल्यानंतर ना तर आता स्प्लिट केल्यानंतर ना जिथे आता प्रत्येक बीटला एक फोटो वेगळे ठेवायचे रिप्लेसचा वापर करून. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे ठेवायचे. तर आता पुढचे बीट आणि बीट्स ॲड करून घेतो आणि स्प्लिट देखील करून घेतो पुढच्या व्हिडिओजला मी. तर बघू शकता मित्रांनो मी सगळं करून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती यायचं इथे. त्यानंतर ना ते लाईट इफेक्ट्समध्ये यायचं. लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती तोच ट्रान्झॅक्शन ॲड करून पुढच्या देखील तोच ॲड करायचे. 12 सेकंडच्या ट्रान्झॅक्शनपर्यंत ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून 16 सेकंडच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन 1 नंबरला जो फिल्म एरेज नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ब्लॅक फेड नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटवरती सुद्धा तोच ॲड करायचे. त्यानंतर ना आता पुढच्यावरती लाईट इफेक्ट्समध्ये येऊन ग्लेअर टू नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता पुढच्या ह्याच्यावरती यायचे. त्यानंतर ना लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू पुढच्यावरती सुद्धा ग्लेअर टू पुढच्यावरती सुद्धा ग्लेअर टू. तर सगळीकडे ग्लेअर टू ॲड करून घ्यायचे. कुठे फेड नाही तर फिल्म एरेज नावाचं आहे. तर आता स्टार्टिंगला येऊन व्हिडिओच्या ॲनिमेशन्स ॲड करायचे. ते व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनचा ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना कॉम्बोवरती जायचे. कॉम्बोवरती आल्यानंतर ना बॉटम राईट नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करून पुढच्या बीटवरती पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना ते कोणताही इफेक्ट ॲड करायचं नाही. तर याला काय करायचं आपल्याला पुढच्या लेअरला तर याला डुप्लिकेट करायचे. याला डुप्लिकेट करून ते आता त्याच डुप्लिकेट झालेल्या लेअरवरती येऊन
ओव्हरलेला घ्यायचे त्या लेअरला. त्यानंतर ना त्या खालच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती जायचे. कॉम्बोवरती गेल्यानंतर ना 3D कार्ट 3 नावाचा जो ॲनिमेशन आहे ना तो ॲड करायचे. तर हा बघू शकता. तर ॲड केल्यानंतर ना याची ऑपेसिटी वाढवायची. तर वरच्या लेअरची ऑपेसिटी कमी करायची. तर याची वाढवून वरच्याची कमी करायची. तर पुढच्या लेअरला सुद्धा तसंच करायचे. त्यानंतर ना पुढच्या सुद्धा तसंच करायचे. तर पुढच्या 2 लेअरला सुद्धा तसंच करायचे. तर मी पहिलाच केलेलं आहे इथे. तर आताची लेअर डिलीट मारतो. तुमच्या सांगण्या एक्झाम्पलला घेतलं होतं. तर आता इथे तो 3D कार्ड 3 ॲड केल्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जायचे. त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर एक लक्षात ठेवा तुम्ही, जेवढे लेअर्स आहेत ना ते सगळ्या लेअर्सला वेगवेगळे फोटो असले पाहिजेत. तर मग भारी दिसेल. तर पुढच्या लेअर 3 नंबरच्या ओव्हरलेवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून 3D कार्ट 2 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता ओव्हरलेमधलं काम जे आहे तो होऊन जाईल. तर आता तुमचं लोगो ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता. मी ॲड केलेलं आहे इथे. तर आता इथे यायचे पुढे 12 सेकंडच्या लेअरवरती. त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या लेअरवरती येऊन 16 सेकंडच्या ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून सी आउट नावाचे ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना 18 सेकंडच्या लेअरवरती येऊन सी इन नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना 20 सेकंडच्या लेअरवरती यायचे. त्यानंतर ना पेंडुलम 1. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती पेंडुलम 2. 22 सेकंडच्या लेअरवरती येऊन व्ह्यू अँड स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या 27 सेकंडच्या अगोदरच्या लेअरवरती येऊन डेझर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन डेझर्ट लेफ्ट. त्यानंतर ना 28 सेकंडच्या अगोदरच्या लेअरवरती येऊन सी इन नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन व्ह्यू अँड स्लाइड. लास्टच्या लेअरवरती येऊन फेल बॉटम राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर अशा प्रकारे ॲनिमेशन जो आहे तो ॲड होऊन जाईल. तर आता इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचं इथे. त्यानंतर ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये आल्यानंतर ना इथे आपल्याला कलरफुल झूम नावाचा इफेक्ट आहे ना तो बघायला भेटेल. थोडंसं खाली गेल्यानंतर ना तर तो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून तसंच ठेवायचं. याला तो ॲड होईल आपल्या आपण. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती यायचे. पुढच्या म्हणजे एक बीट सोडून पुढच्या बीटवरती यायचे. त्यानंतर नाही ते व्हिडिओ इफेक्ट्सवरती येऊन स्पार्कमध्ये जायचं. स्पार्कमध्ये आल्यानंतर ना स्पार्क 2 नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती येऊन पुढच्या बीटपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना याला ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑडिओ व्हिडिओवरती सेट करायचे. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती जायचे. त्यानंतर लवमध्ये येऊन ते मिनी रेनबो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता 12 सेकंडच्या पहिल्या बीटवरती येऊन त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे इथे 2 नंबरच्या ऑप्शनवरती. त्यानंतर ना ते ट्रेंडिंगमध्ये यायचे. ट्रेंडिंगमध्ये आल्यानंतर ना इन माय हेड नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे याला. त्यानंतर ना बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आणखी एकदा. त्यानंतर ना ग्लोविंग लाईट्समध्ये येऊन लाइटनिंग बाउंड नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ग्लोविंग लाईट्समध्ये येऊन स्टार लाईट नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. आता इथे यायचे. या बीटवरती जिथे इरेज नावाचा जो ट्रान्झॅक्शन ॲड केला ना त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोविंग लाईन्समध्ये येऊन बटरफ्लाय विंग्स नावाचा इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. पुढच्या बीट म्हणजे ते फेडचा जो ट्रान्झॅक्शन ॲड केला ना त्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती जाऊन ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन ते जिओमेट्रिक लेझर नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. 20 सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ड्रायव्हिंग लाईन्समध्ये येऊन गॅस वेव्स नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आता आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती येऊन ट्रेंडिंगमध्ये येऊन इलेक्ट्रिक बर्न नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. सर इथे जरा हे जिथे लाईट संपेल नाही आहे बर्न व्हायचं आपल्या फोटोवरती तेवढं स्प्लिट करून आणखी तिथेच येऊन
व्हिडिओ इफेक्टचं आता व्हिडिओ इफेक्ट्सवर क्लिक करून नाईट क्लबमध्ये येऊन ते स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे ते 30च्या आसपास ठेवून जिथे बीट संपेल ना तिथे ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना जिथे आपण डेझर्ट राईट नावाचे ॲनिमेशन ॲड केलं होतं त्या बीटवरती त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन स्पार्कमध्ये आल्यानंतर ना मेट्रो नावाचा जो इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे. 2 बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे इथनं पुढे. त्यानंतर आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये जाऊन शेक नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी 15च्या आसपास ठेवून स्पीड जे ते 30च्या आसपास ठेवायचे. त्यानंतर ना आता इथे यायचं 28 सेकंदच्या लास्टून दुसऱ्या बीटवरती. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये यायचे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर ना मेट्रो नावाचा इफेक्ट आहे ना तो नाईट क्लबमध्ये जायचं नाही तर ह्याच्यामध्ये स्पार्कमध्ये जायचं. स्पार्कमध्ये गेल्यानंतर ना मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना आता 60 सेकंदच्या बेटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये जाऊन बटरफ्लायजमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट ॲड करून ते त्याला आपोआप ॲड होऊ द्यायचे. त्यानंतर ना आता 3 नंबरच्या बेटवरती यायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे स्पार्कमध्ये यायचे. स्पार्कमध्ये आल्यानंतर ना स्पार्क 2 नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता इथे वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर इझिली आपला व्हिडिओ जो तो गॅलरीमध्ये सेव्हला सुरुवात होईल. जर तुम्हाला असेच ट्युटोरियल पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.